आज भयंकर असा ट्रेक होणार आहे। एक म्हणजे राजगड आहे, सुरुवात असते, पुढं अजून बाकी आहे। साहित्य जास्त आहे, अर्धा श्वास कोणतं डायरेक्ट की पैसे कमवायचेच आहेत। तर मित्र हो, नेहमीप्रमाणे स्वराज्यामध्ये भटकंती करत असताना आपण आज येऊन पोहोचलोय तोरणा किल्ला म्हणजेच प्रचंडगड याच्या सविस्तर माहिती घेण्यासाठी। असा ट्रेक होणार आहे, ट्रेक देखील आहे आणि आपला माहिती घेण्याचा किंवा माहिती देण्याचा हे दोन्ही जे आहे ते कामं चालणार आहेत। त्यामुळे सुरुवात लगेच तर मिनिटातच काही पायऱ्या चढण्याआधीच गोष्टी अवघड आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस राजधानी निवडण्याची वेळ होती त्यावेळेस जे आहे ते दोन किल्ले नजरेसमोर ठेवले होते। एक म्हणजे राजगड आहे आणि दुसरा म्हणजे पाठीमागचा तोरणा। तर राजगड आणि तोरणा यामध्ये दोन गोष्टींचा फरक आणि तो सगळ्यात मोठा फरक आहे, आणि त्याच्यावरती राजधानी जी आहे ही निवडली गेली। एक म्हणजे जो पाठीमागे तोरणा दिसतो आपल्या, हा तोरणा किल्ला जो आहे हा प्रचंड आहे, मोठा आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने जो आहे तो ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत याचा अंदाज लावता हा प्रचंड मोठा आहे। पण याचा बाले किल्ला जो आहे ना तो कमी आहे, म्हणजे जसं पाहायला गेलं तर तो आकाराने हा बारीक आहे। तसं राजगडाचा जो बाले किल्ला आहे हा आकाराने मोठा आहे। त्यावरून जे आहे ती सर्वात पहिली जी आहे त्या किल्ल्याची ओळख होते आणि त्यानंतर जो आहे ते राजगड जो आहे तो निवडला गेला आणि ती स्वराज्याची सर्वात पहिली राजधानी म्हणून ओळखला गेला। आणि त्यानंतर जो आहे तो राजगड हा सर्वात पहिला राजधानी म्हणून ओळखला गेला। त्याच्यानंतर रायगडाची जी आहे ती निवड केली गेली स्वराज्याची राजधानी म्हणून। पण आज त्याच्या समोरच असणारा तोरणा किल्ला, त्याचं प्रचंड रूप आणि त्याची आज प्रॉपर तंतोतंत माहिती घेण्याचा प्रयत्न आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचा आहे। जसं की या किल्ल्यावरती दोन माच्या आहेत, खोकड टाका आहे, त्याच्यानंतर बेनीचा दरवाजा, त्याच्यानंतर महादरवाजा, आणि त्यांची रचना पाहताना म्हणजे आपल्याला पूर्ण अनुभव घ्यायचा आहे। कारण अभ्यास करताना आपण फक्त बारकावे पुस्तकामध्ये पाहतो की किल्ल्यावरती कोणकोणत्या गोष्टी सध्या पाहण्यात आहेत, पण या व्यतिरिक्त जोपर्यंत काही गोष्टी आपण नजरेस समोर ठेवून पाहत नाही तोपर्यंत काही गोष्टी कळत नाहीत। त्यामुळे तोरणा किल्ल्याची माहिती घेऊन झाली आहे, फक्त त्या गोष्टी समोरासमोर अनुभवायच्या। जसजशी पावलं जी आहे ती आपली तोरणा किल्ल्याकडे चालतात आहे तसतसं आपल्याला प्रचंड गडाचं जे ह्या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत त्याचं प्रचंड रूप पाहायला मिळतं आहे। म्हणजे त्याची तटबंदी पाहता तुम्ही पाहू शकता की प्रचंड गड जो आहे तो इथून सुरुवात होतो आहे। या व्यतिरिक्त अजून झुंजार माची देखील आहे, तिथपर्यंत तो पसरलेला आहे। आणि त्याचे बुरुज देखील, जसं की ज्या ठिकाणी आपण म्हणतो जे बुरुज आहेत ते बुरुज देखील आपल्याला नजरेस पडतील। बुधला माची त्या बाजूला, बुधला माची। आणि या किल्ल्यावरील ज्या माच्या असतात त्याचं महत्त्वाचं काम कशासाठी असतं हे ते माचीवर गेल्यावर सांगेल। ते एक कुतूहल आहे आणि त्या माचांचा उपयोग हा सर्वात महत्त्वाचा होता, पण तो का पुढे गेल्यानंतर काही गोष्टी सांगण्यात रस वाढेल। शौर्य, पराक्रम, शिवविचार बरोबरच साक्षात छत्रपतींच्या स्वराज्य विचाराचा पहिला साक्षीदार झालेला तोरणा किल्ला। गडावरती जे आहे ते गड संवर्धनाचं म्हणजेच आपण जो म्हणतो डागडुजी जे आहे ते चालू असावी। कारण या ठिकाणी तारांचे जे आहे ते रोप पाहायला मिळतात आहे, ज्यांनी जे आहे ते काहीतरी साधन सामग्री जसं की एखादं दगड असेल त्याला ज्यावेळेस आकार दिला जातो आणि तो आकार दिल्यानंतर जो दगड आहे तो वरती पोहोचवण्यापर्यंत, जसं की सिमेंट कॉन्क्रीट देखील ते वरती पोहोचवण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल।
या ट्रॉलीच्या साहाय्याने जे आहे ते साहित्य वरती पोचवलं जातं, जसं की सिमेंट असेल, वाळू असेल, या गोष्टी वरती पोचवल्या जातात. हा किल्ला बघायला गेलं तर आज अक्षरशः दमछाक खूप जास्त होणार आहे. साहित्य जास्त आहे आणि खडी चढाई आहे, म्हणजे एकदम सरळ 90 डिग्रीमध्ये चढायचं आहे. अशक्य पण शक्य करावं लागेल. म्हणजे बघताय की अर्धा श्वास कोणतो डायरेक्ट, म्हणजे मिनटाला पाणी प्यायची गरज वाटायला लागली. अजून तर काहीच नाही आहे, सुरुवात. आणि बोलताना शब्द पूर्ण कोणता ते, कारण इथपर्यंत पूर्ण जीव आलाय. बघताय गड संवर्धनासाठी जे साहित्य वरती पोचवलं जातं त्यासाठीचं हे छोटीशी एक ट्रॉली आहे, ज्यातून जे ते साहित्य खाली पोचवलं जाणार, त्याच्यानंतर काही लागणारं साहित्य वरती पोचवलं जाणार. अशा रीतीनं त्यांचं दिवसभराचं काम चालू राहतं. घार सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक उदाहरण इथे घार दिसते मला, तर त्या घारीवरून एक उदाहरण देऊ इच्छितो. एक पोर्तुगीज अधिकाऱ्याने तोरणा किल्ल्याविषयी एक वाक्य सांगितलं होतं, ज्याचा इतिहासात देखील आज उल्लेख आहे. ते वाक्य असं होतं की सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा किल्ला हे गरुडाचं घरटं आहे. तर खरंच असं आहे की गार ही क्वचित आपल्याला जास्तीत जास्त पाहिलं तर ही आकाशातच दिसते, उंचावरती. आणि आपल्या दृष्टीने देखील तेवढी उंच म्हणजे खूप उंच झालं. आणि या ठिकाणी ज्यावेळेस मी तोरणा किल्ल्याच्या वरती येतोय त्यावेळेस मला घार ही खाली दिसतीये. याचा अर्थ आपण किती उंचीवर आहोत याचा अंदाज लावता येईल. या व्यतिरिक्त अजून आपण अर्ध्यात नाही आहे, काही मोजकीच पावलं चढलोय आणि त्यानंतर थकवा जाणवतोय, श्वास कोंडतोय, म्हणजे अशा गोष्टी ज्या चालू होतात आहे. तर अजून पुढचा प्रवास तर बाकीच राहिला. तो पुढच्या प्रवासाचा देखील अनुभव घ्यायचा आहे. तो देखील अनुभव क्षणाक्षणाला तुम्हाला दिसत असेलच. आत्ता सध्या तरी माझ्या चेहऱ्यावरचं तेज हे अजिबात कमी झालेलं नाही आहे, पण हळूहळू जे त्याची उतरण चालू होईल. चेहरा जो आहे तो हळूहळू पूर्ण घामाने भिजलेला दिसेल, कारण सुरुवात ही सुरुवात असते, पुढं अजून बाकी आहे. तर चला, प्रवास हा खूप मोठा आहे, त्यामुळे एवढा प्रवास दाखवणं शक्य नाही. काही वेळानंतर थोडंसं वरती जाऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा तिथली जागा एक्सप्लोअर करूया. चला. तोरणा किल्ल्याची उंची ही साधारण 1400 मीटर इतकी आहे. इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने तोरणा किल्ल्याला वेढा देऊन लढाई करून तोरणा किल्ला जिंकून घेतला. पण तुमचं पण लोकेशन अशा ठिकाणी आहे ना, तुम्ही पण अशा ठिकाणी बरोबर आहे ना डोकं लावून करत, कारण तुम्ही पण डोकं लावलंय. तुम्ही अशा ठिकाणी थांबलात ना, ज्या ठिकाणी काय माहिती का, ज्या ठिकाणी पूर्ण चढून आल्यानंतर ज्या ठिकाणी पूर्ण लोकांचा पार अर्धा निम्मा स्टॅमिना गायब झालेला असेल त्या ठिकाणी तुम्ही समोरच्या माणसाकडे पर्याय काहीच नाही. त्यावेळेस त्या मावशींची बिझनेस आयडिया तुम्हाला सांगतो.
त्या मावशींनी अशा ठिकाणी त्यांचा टेंट लावला आहे लिंबू सरबतचा, ज्या ठिकाणी तुम्ही पूर्ण माझ्या म्हणजे पायथ्यापासून ज्यावेळेस ती मध्यापर्यंत याल तर असा त्या ठिकाणी त्यांनी पॅच निवडला आहे, ज्या ठिकाणी एखादा माणूस पूर्ण दमल्यानंतर त्याची स्वतःची एनर्जी पूर्ण डाऊन झाल्यानंतर ज्यावेळेस त्याच्याकडे पर्याय काही उरत नाही ना, अशा ठिकाणी ते त्याला लिंबू सरबत पाजतात आणि त्यांचं उदरनिर्वाह करतात. म्हणजे एखाद्याला जर बिझनेस आयडिया असेल की पैसे कमवायचेच आहेत तर हा डोक्याचा वापर त्या मावशीने एक नंबर केला आहे. कारण दोन्ही खांदे कामातून गेलेत. लिटरली मला गाढवाची फिलिंग येते, कारण ज्यावेळेस गाढव चालतो एखादं ओझं घेऊन तर जसं त्याला फील होत असेल ना तसंच मला फील होतंय. बोला 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 बोला. कारण अख्खी एनर्जी लूज झाल्यानंतर आता काहीच नाही बोलायला. हा जुनार, हा पुढं जुनार माझी पुढं बोला बोला बोला. काय नाही बोलू तिच्या. ही इमोशन मला पाहिजे, हीच इमोशन पाहिजे. अशी यात बॅट द्यायची, अशी यात रियालिटी दाखवायची. रियालिटी काय होते खरं खरं दाखवायचंय. आता खाली काय करताना कोण असं ऐकलंय की राजगड जो आहे तो सगळ्यात भयंकर मोठा आहे, त्या ठिकाणी चालायला काहीच म्हणजे खूप जास्त दमछाक होते. पण त्या तुलनेमध्ये राजगडावरती आतापर्यंत ट्रेक झालाय, पूर्ण फिरलोय, त्या ठिकाणी एवढं काही जाणवलं नाही. पण तोरणा किल्ल्यावरती एक गोष्ट जाणवते ती म्हणजे 90 डिग्री ज्या टाईमला आपली खडी चढाई करतो आपण, तो क्षण, तो मुमेंट, तो सगळं आठवतोय. आणि वरती आल्यानंतर अजून सुद्धा दम खायला जागा नाही उरलेली. मग एवढंच आहे की या ठिकाणाहून दिसणारं दृश्य विस्मरणीय आहे, ते म्हणजे धरणाचं गुंजवणे धरण जे आहे ते आपल्या नजरेसमोर आहे. आता या ठिकाणाहून जे आहे ना पायऱ्या लागतील आणि पायऱ्यापासून 2 बुरुंज आहेत आणि त्या 2 बुरुजांच्या मधून जो आहे तो रस्ता लागतो. जसं की या बुरुजामध्येच एक छोटीशी खोपणी करून त्या ठिकाणी एक दगड शेंदूर लावलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि आता पाठीमागं पाहायला आपल्याला व्यवस्थित सुस्थितीत असणारा दरवाजा पाहायला मिळतोय. या व्यतिरिक्त त्या दरवाजातून थोडंसं आतमध्ये आल्यानंतर नेहमीप्रमाणे प्रत्येक गड किल्ल्यामध्ये जे शिपाई जे पहारा देतात तर त्यांच्यासाठी जे असतं ते म्हणजे देवडी असते आणि ती देवडी आहे. आणि त्या व्यतिरिक्त दुमजली असणारा तो म्हणजे आतमधला पोटमाळा जो देखील पाहायला मिळतो. आपण आता 3ऱ्या बुरुजावरती आहोत. या ठिकाणी जी आहे ती या बुरुजाची कंडिशन पाहता हा बुरुज जो आहे तो सुरक्षित आहे, या व्यतिरिक्त सुस्थितीत असल्याचं जे आहे ते दिसून येत आहे. अजून जे आहे ते स्टार्टिंग पासून ही एनर्जी असायला हवी, पण प्रत्येक गड किल्ल्यावरती जी श्रेणी असते गड किल्ल्यांची ती मध्यमवर्गीय असते. काही काही ठिकाणी जे आहे ते खूप म्हणजे म्हणतात ना परिश्रम खूप करावे लागतात चढण्यासाठी आणि शरीराची एवढी दमछाक होते ना की प्रमाणाच्या बाहेर. जसं की तोरणा किल्ल्यासाठी देखील शरीराची एवढी दमछाक आणि एवढा थकवा जाणवला आहे ना हा भयंकर आहे. त्यामुळे स्टार्टिंग पासून जी एनर्जी मला पाहिजे होती, ज्यावेळी एनर्जीची सगळ्यात जास्त नितांत गरज होती, ती एनर्जी राहिली नाही टिकून. कारण
पाठीवरती असणारं ओझं आणि ज्यामध्ये साहित्य खूप महत्त्वाचं आहे. असं नाही की काही गोष्टी खाली ठेवता येईल आणि वरती जे आहे त्याची आपला किल्ला जो आहे तो एक्सप्लोअर करण्यासाठी, किल्ल्याची माहिती घेण्यासाठी ते साहित्य खाली ठेवता येईल असं अजिबात शक्य नाही आहे. त्यामुळे हे साहित्य देखील तेवढंच गरजेचं होतं. त्यामुळे मी किल्ल्यावरती येत असताना हे सगळं साहित्य घेऊन आलो आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त थकवा जाणवतो आहे. या व्यतिरिक्त या बॅगेचं टोटल जे वजन आहे हे 15 ते 16 किलोचं आहे. या व्यतिरिक्त हे बुरुज चढून आल्यानंतर आता ज्यावेळेस आम्हाला पुढं तटबंदी देखील पाहायची आणि तटबंदी लगत असणाऱ्यामध्ये जेवढ्या काय गोष्टी आहेत जसं की मंदिर आहे, होकर टाका आहे, या व्यतिरिक्त झुंजार माची आहे, झुंजार बुरुज आहे, त्याच्यानंतर बुधला माची आहे, कोकण जो आहे कोकण दरवाजा आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक्सप्लोअर करताना सगळ्यात जास्त दमछाक होणार आहे आणि एनर्जी जी आहे ती टिकून राहते. पण प्रॉब्लेम असा होतो की थकवा काही जो आहे तो कमी होत नाहीये. माझा प्रयत्न एवढाच आहे की तुमच्यापर्यंत पूर्ण किल्ला कसा उभा राहील हा माझा प्रयत्न असतो, पण तो देखील पुढे टिकून ठेवायचा आहे आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची. तर आता सध्या जरी या बुरुजाची माहिती घेतली की हा बुरुज जो आहे तो मी पाहू शकता सुस्थितीत असल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. या व्यतिरिक्त आता या ठिकाणाहून देखील पुढे अजून तटबंदी सरळ आहे. या ठिकाणी कुठली तटबंदी जी आहे ही ढासळलेल्या अवस्थेत नसल्याचं दिसून येत आहे आणि या ठिकाणून जे आहे ते आता आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे या ठिकाणी मध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील पाहिजेत आणि त्या एक्सप्लोअर करायच्यात. तर चला. राजमाची किल्ल्याप्रमाणे या ठिकाणी काही गोष्टी अशा असतील ज्या हिडन असतील असं सांगता येत नाही, कारण काही मोजकेचे असे किल्ले आहेत जे इतिहासामध्ये सर्वात महत्त्वाचे होते. जसे की राजमाची किल्ला याचा उल्लेख तुम्ही इतिहासामध्ये म्हणजे पुस्तकामध्ये कधी ऐकला नसेल. या व्यतिरिक्त जसं की रायगड आहे, तोरणा आहे, राजगड आहे, या व्यतिरिक्त असे मोठमोठे सिंहगड आला, हे जे किल्ले आहेत ना हे इतिहासामध्ये खूप नावारूपाला आले आणि ते मोठे देखील आहेत आणि त्यांचा इतिहासामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. पण बाकी जे अज्ञात राहिले किल्ले ज्यांचा काही कालखंड म्हणजे काही जे आहे ते निगराणीसाठी किंवा काही लक्ष ठेवण्यासाठी जवळच्या परिसराची जी आहे ती सुरक्षा करण्यासाठी त्या किल्ल्यांची जी आहे ती जे आपल्या स्वराज्यामध्ये किल्ले होते त्यामुळे ते किल्ले जे आहेत ते अज्ञात राहिलेत. पण हा जो किल्ला आहे ना हा अज्ञात नाही आहे. त्यामुळे या गडावरती असं कोणतंच ठिकाण नसेल ज्या ठिकाणी कुठला व्यक्ती पोहोचला नाही. अशी सगळी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती गेलाय, त्यांनी माहिती घेतली आहे आणि हा किल्ला पूर्ण एक्सप्लोअर केलाय. पण आपल्यासाठी हा किल्ला एकदा नवीनच आहे. पहिल्या क्षणी ज्या गोष्टी आपल्या नजरेस पडतात ना त्या कुतूहलजनक असतात. म्हणजेच या ठिकाणी एक छोटासा नंदी आहे आणि जे त्याचं दर्शन घेऊया. कशासाठी केला जात असावा जर तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. तर पूर्वीच्या काळामध्ये जसं की त्या ठिकाणून फक्त एक मेन भाग दिसतोय आणि या ठिकाणाहून जे ते खोली आहे, त्या खोलीच्या आतमध्ये गेल्यानंतर ज्या या ठिकाणचे दगड आहेत ते ढासा म्हणजे पत्रे वगैरे होते त्याच्यावरती जे काही काळापुरते टाकले होते. आणि त्या काळामध्ये सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण विसापूर किल्ल्यावरती गेलतो आणि अशा भरपूर ठिकाणी ज्यावेळेस आपण फिरत असताना आपल्याला एक गोष्ट दिसली ती म्हणजे पूर्वीच्या काळी दगड जे आहेत ह्या दगडांमध्ये जे असायचे लाकूड त्या लाकडांचा वापर असा केला जायचा म्हणजे पूर्ण दगडांच्या मधोमध जे आहे ती लाकडांची रचना आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. आणि या जसं की प्रेझेंट आणि पास्ट या दोन्ही मधला एक फरक दाखवतो. जसं की या ठिकाणचं एक लाकूड नाहीये त्याच्यामुळे या ठिकाणी जी बेचकर तयार झाली ना सेम या ठिकाणी पहिले जसं लाकूड असल्यानंतर म्हणजे नसल्यानंतरचं आणि असल्यानंतरचं हे दोन दृश्य आफ्टर बिफोर पाहायला मिळेल.
आता पूर्वीचे जे अशा काही वास्तू असतील त्याच्यावर जास्तीत जास्त कौलांचा वापर केला जायचा, पण या ठिकाणी जास्तीत जास्त हे आता काही काळापूर्वी टाकलेले पत्रे आहेत ते ढासळलेत, किंवा आता जे आहेत नवीन काही काम करताना त्याची पुन्हा एकदा रचना करणार आहेत, त्यामुळं हे ढासळलेल्या आणि पडक्या अवस्थेत या ठिकाणी दिसतील. बाकी पाहताना ही लाकडं देखील त्याच काळातली असं नाही आहे. याचं देखील काही काळापूर्वी, जसं की काही दिवसांपूर्वी जी आहे ती बांधणी करून पुन्हा एकदा त्याच जागेवर त्या गोष्टीची पुन्हा एकदा बांधणी करून ती लाकडं वापरली आहे. व्हेंटिलेशनसाठी देखील या ठिकाणी एक जागा आहे जी पाहायला मिळेल तुम्हाला गोलमध्ये, म्हणजे जे हवा बाहेर जाण्यासाठी येण्यासाठी देखील या ठिकाणी एक छोटासा गोल तुम्हाला दिसतंय. ते फक्त त्या ठिकाणी एक लाकडी ओंडका आहे, त्याच्यामुळे ते प्रॉपर आपल्याला दिसणार नाही, पण त्या ठिकाणी एक व्हेंटिलेशनसाठी त्या टायमिंगला ती केलेली एक जी आहे ती खिडकी पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी देखील तेवढंच तटबंदी असताना आणि प्रॉपर त्यातलं ते काम होतं, फक्त एवढंच की ते ढासळलंय. पुन्हा एकदा म्हणजे जसं की आता या गड किल्ल्यांवरती जी दिसतात काही गोष्टी, काय वास्तू, त्यांची पुन्हा एकदा रचना करून ते उभारण्याचं काम चाललेलं दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराज हे तोरणा किल्ल्याची पाहणी करत असताना तोरणा किल्ल्याचा प्रचंड विस्तार पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचं नाव बदलून प्रचंडगड असं ठेवलं. तर आजसाठी एवढंच. आता पुढील भागात पाहूया झुंजार भाची, बिनीचा दरवाजा, महादरवाजा, हनुमान बुरुंज, बुधला माची यांची सविस्तर माहिती. लवकरच घेऊन येतोय भाग 2. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची व इतरांची. धन्यवाद.